नाशिक येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संचिता गौर पाटील यांच्या वतीनं दिनांक 27 सप्टेंबरला सोंजीनगर या ठिकाणच्या मुक्ताई हॉस्पिटलमध्ये मोफत मानसिक आजार निराकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शिबिराची वेळ ही सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत असणार आहे। खानपानातील बदल आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला काही ना काही आजार जडलेले असतात आणि त्यातल्याच त्यात मानसिक आजार ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे। अशा वेळी योग्य तपासणी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं खूप आवश्यक आहे। डॉक्टर संचिता गौर पाटील या जुनाट डोकेदुखी, डिप्रेशन, एन्झायटी, ओसीडी, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या, स्मृतिभ्रंश तसंच इतर अनेक आजार, लहान मुलांचे विकार याचबरोबर विद्यार्थी आणि तरुण व्यक्तींना समुपदेशन करणार आहेत। तरी जास्तीत जास्त तरुणांनी, रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संचिता गौर पाटील यांनी केले। नमस्कार, मी डॉक्टर संचिता गौर पाटील, MBBS MD, DNB सायकॅट्री, सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ, मुक्ताई हॉस्पिटल। आज आपण काही सामान्य मानसिक आजार आणि त्यांच्याशी जोडलेले गैरसमजांबद्दल बोलणार आहोत। मानसिक आजार म्हणजे अशी आरोग्य स्थिती ज्यामध्ये व्यक्तींचं विचारांमध्ये, भावनांमध्ये, वागण्यात किंवा दैनंदिन आयुष्य जगण्याच्या क्षमतामध्ये बदल होतो। यामुळे कामकाज, शिक्षण, नातेसंबंध, सामाजिक जीवन यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। काही सामान्य मानसिक आजार जसे की डिप्रेशन, त्यात नैराश्य, उदासीनता, आत्मविश्वासाची कमी, मृत्यूचे विचार, स्किझोफ्रेनिया, संशय घेणं, स्वतःशी किंवा बोलणं किंवा हसणं, मेनिया, अतिउत्साह वाटणं, मोठेपणाची भावना, गोष्टी करणं, अति पैसे खर्च करणं, अँझायटी, छातीत धडधड वाटणं, हातापायाला घाम फुटणं, मरण्याची भीती वाटणं, OCD, वारंवार हात धुणं, विशिष्ट नित्यक्रम, विचार पुन्हा पुन्हा करणे, व्यसनमुक्ती जसे की गुटखा, दारू, तंबाखू, गांजा, मोबाईल, इंटरनेट अतिवापर, वृद्ध वयातील मानसिक आजार, लक्षात न राहणं, लहान मुलांचे आजार जसे की ADHD, ऑटिझम आणि विद्यार्थी व तरुण व्यक्तींसाठी समुपदेशन। मानसिक आजारांविषयी काही सामान्य गैरसमजबद्दल आपण बोलू। मानसिक आजार म्हणजे व्यक्तीला फक्त मानसिक दुर्बलता आहे। खरोखर मानसिक आजार शारीरिक आजारांसारखेच आहेत। हे मेंदूतील रसायन बदल, अनुवांशिकता, तणाव, जीवनशैली अशा अनेक कारणामुळे होऊ शकतात। केवळ समुपदेशन किंवा इच्छाशक्तीने मानसिक आजार ठीक होतो। काही मानसिक आजार जसे की डिप्रेशन, अँझायटी, औषधोपचार आणि थेरपी यांचे संयोजन करूनच प्रभावपणे व्यवस्थापन होऊ शकतो। मानसिक आजार फक्त दुर्बल किंवा कमजोर लोकांमध्ये होतो। मानसिक आजार कोणत्याही वयातील, लिंगातील किंवा सामाजिक स्तरातील व्यक्तींमध्ये होऊ शकतो। मानसिक आजारामुळे व्यक्ती नेहमी हिंसक किंवा विचित्र वागतो। बहुतांश मानसिक आजार असलेले लोक सामान्य जीवन जगतात। हिंसक किंवा असामान्य वर्तन फार कमी प्रकरणांमध्ये दिसते। मानसिक आजार हे लपवायचे असतात। मानसिक आरोग्याविषयी खुलासा केल्यास योग्य उपचार, समर्थन आणि समज मिळू शकते। बालपण किंवा वय वाढल्यावर मानसिक आजार आपोआप जातो। मानसिक आजार आपोआप नाही जात। योग्य वेळेत उपचार आणि थेरपी घेतल्यास सुधारणा होऊ शकते। विवाह झाल्यावर मानसिक आजार आपोआप बरं होतो। विवाह हे उपचार नाही। मानसिक आजारासाठी योग्य औषधी, थेरपी आणि तज्ज्ञाची मदत आवश्यक असते। मानसिक आरोग्याबद्दल योग्य माहिती पसरणे आणि गैरसमज दूर करणे समाजात स्टिग्मा कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे। तसेच एक विशेष सूचना आहे। मोफत मनोविकार समस्या शिबिर शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत मुक्ताई हॉस्पिटलमध्ये आयोजित केले आहे। तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।